नमस्कार मित्रांनो, मी संतोष गुराम, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज मालवणात आहे आणि मोदया अशी जी रीत आहे, मर्यादा आहे, जे अवसार येतात किंवा खामकाठी येते, जे तरंग येतात ते इथे देवाला आंघोळ घातली जाते आणि ते परत आपल्या जागी स्थिर होतात। आणि अशी बरीच असलेली परंपरा जी कोकणामध्ये नांदत आहे ती दाखवायचा प्रयत्न करतो। आज माझ्यावर गीता आहे। जे ॲक्टिव्हिटीज होतात ते दाखवण्याचा मी प्रयत्न करेन। हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। समुद्रस्थळासाठी आलेल्या सर्व भाविकांनी लक्षात घ्यावे, आपल्या घरातून कोणतीही वस्तू गहाळ होणार नाही याची खबरदारी घ्यायची। जे लहान मुलं असतील ते मोठ्याने आपल्या सोबत आंघोळ करण्यास समुद्रामध्ये न्यायचं। समुद्राच्या पाण्याला करंट असल्यामुळे ही खबरदारी घ्यायची आहे। सगळे जे यूपीवाले आपले भाऊबंद आहेत किंवा जे मित्र आहेत त्यांना वाटतं की छठ पूजेलाच एवढी गर्दी होते, पण आज मला स्वतःला अभिमान वाटतो की मी आज मालवणात आहे। म्हणजे कोकणामध्ये सुद्धा जी छठ पूजेला गर्दी होते त्याच्या मला वाटतं 10 पटीने नाही 100 पटीने जास्त गर्दी इथे आहे। आता तर दुपारचे साधारण 12 वाजले आहेत, संध्याकाळी जवळजवळ 5-6 वाजेपर्यंत एवढी गर्दी म्हणजे जबरदस्त असते, चालायला सुद्धा वाव नसतो। आणि अशा गर्दीत आम्ही आज गीता आणि मी शूट करतो आहे। बघा गीता पण इथे उभी आहे। सगळे देव येऊन इथे त्या देवानं समुद्रात आंघोळ घातली जाते, अवसार येतो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे आपल्या कोकणामध्ये जी परंपरा आहे ती आज जपली जाते। आणि मी जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा फर्स्ट टाईम जेव्हा हा मला मोदया भेटलेला, त्यानंतर आज जवळजवळ 30 वर्षानंतर मला हा मोदयाचा कार्यक्रम भेटलेला आहे। ही परंपरा मला बघता आली आहे, खूप बरं वाटतं आहे। तुम्ही आनंद घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, आता हे जे मोदयाचा कार्यक्रम चालू आहे आता मालवणात आहे आणि आपले 2 सबस्क्रायबर भेटले आहेत। होय महाराजा, होय महाराजा। तर खूप बरं वाटलं, आपले सबस्क्रायबर भेटले आहेत आणि असे बरेच जण भेटले पण काय कॅमेरा ऑन नाही करता आला, तर गडबड खूप आहे। खूप खूप धन्यवाद।
वाडीतले बाबू गोठणकर आणि त्यांची फॅमिली भेटले. कधी इलं नमस्कार. अरे आताच हे आमच्या वहिनी आहेत आणि चंगू मंगू. होय महाराजा बोला रे. होय महाराजा बोल. हां चल बाकी आता हे मित्रांनो ना परत देव आपल्या देवस्थानी चाललेले आहेत. ते आता मित्रांनो रिटर्न चाललेत देव आपल्या देवस्थानाला. आजचा उद्याचा तिसरा दिवस. आज तुझं मूळ कुठेही होता त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी तू जाऊन ओटी भर. मी सांगते म्हणून फक्त भर. आणि सांगताना काय सांग, कोण पूर्वज कसं होईल आणि कसं होईल येऊन रवलो तो ते पूर्वजात सांगा. पण माका त्याचो माका धडपळाकडे हात जा मागणी येतात त्याचो माका खरी कुठे गोष्टी भागो येता कामा नये. आणि त्या लेकरा व्हिडिओ टाकून नाही अजून दाखवून त्यांची इंटरव्ह्यू घेतलं तर आवाजच येऊ नये. त्यांकाच बघताय काही लगेच नाही येणार, व्यवस्थित एडिट होऊन येणार. अरे मी तू काय सांगताय ना माका कोणी काढला तर एका दोन ग्रहाचा जोड असा आणि एक तुझो त्याचो जोड जमवक येता आणि तुझं मोडून टाकता. काय तुझी समज झाली काय?
तर त्याच्याकडे जाऊन आपण तुझ्या मूळ वशिक आकाराकडे जो पण ते धोंडो असा हा त्या धोंड्याकडे जाऊन फक्त तू मी सांगणे वस्तू भरून तुळशी पत्रा सोन्याचा लाना आंब्याचा पान 5 पानाचं विरू ठेव आणि ते गाठी तण घेऊन शरण ये तारे तुझ्या एखादा 3 महिन्याच्या आत तू जोड जमवून देतो हा पाठी पाठी आहेत हो टोपी टोपी नंबर लिहा पडका म्हाका जावचा देवगडा राजा कागदावर लिह ना दोघांचे कोणाचे तरी दे काय पोर्टबल व्यवस्थित येऊ काय म्हणून सांग पुढच्या वर्ष बारीक वाजवचा पप्पा घोर तिरवडा